नमस्कार, मी पूजा. लीगल ईगल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मिनिस्ट्री आहे, यामध्ये लॉच्या संदर्भामध्ये म्हणजे जे लॉ फ्रेशर्स आहेत, ज्यांना मिनिमम 1 ते 2 वर्षापर्यंतचं एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यासाठी देखील इथे ही वेकेन्सी आहे. ॲक्च्युली ही 22 पोस्ट जे आहेत हे डिक्लेअर झालेले आहेत. हे असोसिएट लीगल म्हणजे लीगल असोसिएट ह्या पोस्टसाठी 22 वेकेन्सीज आहेत आणि त्यामध्ये जी रेंज आहे, रेम्युनरेशन जे आहे, जो मोबदला मिळणार आहे तो मिनिमम 40,000पासून ते 1,00,000पर्यंतचा मोबदला दिला जाईल ह्यामध्ये. आता हे 40,000 ते 1,00,000चं जे आहे त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहे आणि एक्सपिरियन्सनुसार व्यक्तीला किंवा त्या कॅन्डिडेटला जे आहे ते त्या रेम्युनरेशनला इलिजिबल धरलं जाईल आणि त्यानुसार ते रेम्युनरेशन जे आहे ते 1,00,000पर्यंतचं दिलं जाणार आहे. तर यामध्ये 22 पोस्टसाठी ही वेकेन्सी डिक्लेअर झालेली आहे आणि लीगल असोसिएट या पदासाठी आहे. यामध्ये हे जे आहे www.moef.government.in तर ही जी आहे या वेबसाईटवरती ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही किंवा ह्या वेबसाईटवरती जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तिथे आपली सगळी माहिती जी आहे ती फिलअप करायची आहे आणि फोटो जो आहे तो तिथे लावायचा आहे आणि जी काही आपल्या एज्युकेशनच्या संदर्भामध्ये माहिती आहे तिथे विचारलेली ती ॲक्युरेटपणे नमूद करायची आहे आणि किती एक्सपिरियन्स आहे हा सुद्धा इथे आपल्याला जो आहे तो डिक्लेअर करायचा आहे, त्याची माहिती द्यायची आहे. तर आपण हे डिटेलमध्ये बघूयात आता. पोस्ट जी ए आहे असोसिएट लीगल ए, म्हणजे ह्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरी कशा केल्या आहे, ABCDEFG तर अशा कॅटेगरीज केलेल्या आहेत आणि ह्यामध्ये तुम्ही LLB झालेले आहात, LLM झालेले आहात, त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत विचारात घेऊन त्यानुसार त्या A किंवा B, C, D या कॅटेगरीमध्ये बसवलं जाणार आहे आणि त्यानुसार जे आहे ते रेम्युनरेशन दिलं जाणार आहे. तर जसं असोसिएट लीगल ए कॅटेगरीसाठी जे आहे तिथे पाहिजे LLBची डिग्री तुम्ही पासआउट झालेले पाहिजे. त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाकडून जे आहे ते तुम्ही तिथे इनरोल झालेले असले पाहिजे. तर हे जे असेल आणि तुम्हाला मिनिमम म्हणजे 1 वर्षापासून तर 2 वर्षापर्यंतचं जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बसता आणि तिथे जे आहे ते रेम्युनरेशन जे आहे ते 40,000 रुपये आहे. बी कॅटेगरी असोसिएट लीगल बी, इथे जे आहे इथे सेम LLB डिग्री पासआउट पाहिजे. त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये तुमचं इनरोलमेंट झालेलं पाहिजे आणि इथे जे आहे ते 2 वर्षापासून तर 3 वर्षापर्यंतचं एक्सपिरियन्स जे आहे ते मॅटर करतं आणि इथे जे आहे रेम्युनरेशन 50,000 आहे. असोसिएट लीगल सी कॅटेगरी जी आहे तिथे LLB पासआउट पाहिजे. एक्सपिरियन्स जो आहे तो 3 वर्षे ते 4 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स असेल तर सी ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसता आणि त्यानंतर सेम जसं ॲडव्होकेट म्हणून बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये इनरोलमेंट झालेलं असलं पाहिजे. तर 60,000 हे जे आहे हे रेम्युनरेशन ह्या कॅटेगरीला मिळणार आहे. डी कॅटेगरी जी आहे याच्यातली तर LLB पासआउट ज्यांना मिनिमम 4 इयर ते 5 इयरचा एक्सपिरियन्स आहे ते ह्या कॅटेगरीमध्ये आहेत. त्याचप्रकारे इथे LLMs पण गृहीत धरले जाते की जर तुम्ही LLMची डिग्री जर तुमच्याकडे असेल तर जे आहे तुम्ही डी कॅटेगरीमध्ये अपॉइंट होऊ शकता, जिथे 70,000 जे आहे ते रेम्युनरेशन आहे. आता LLM झालेलं आहे आणि जर 1 वर्षाचं एक्सपिरियन्स म्हणजे 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीचं एक्सपिरियन्स असेल, मिनिमम 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीचं एक्सपिरियन्स इथे ग्राह्य मानलं जातं आणि तुम्ही जर LLM झालेला आहात तर 1 वर्षाचं पेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तरी तुम्ही ह्या डी कॅटेगरीमध्ये डायरेक्टली अपॉइंट होऊ शकता, जिथे 70,000 जे आहे ते रेम्युनरेशन आहे. त्यानंतर ई जे आहे असोसिएट लीगल ई, इथे पण सेम LLB पासआउट पाहिजे. त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये एनरोलमेंट झालेलं असलं पाहिजे आणि इथे जे आहे ते 5 वर्ष ते 6 वर्ष एक्सपिरियन्स जे आहे ते इथे महत्त्वाचं आहे आणि जर तुमचं LLM झालेलं असेल तर इथे 2 वर्ष एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही डायरेक्टली ह्या ई कॅटेगरीमध्ये आहात आणि इथे जे आहे ते 80,000 रेम्युनरेशन आहे ते दिलं जाईल. एफ कॅटेगरी असोसिएट लीगल एफ, इथे पण सेम LLB डिग्री पासआउट पाहिजे तुमची आणि इथे बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे, एनरोलमेंट झालेलं पाहिजे
आणि एक्सपिरियन्स जे आहे 6 वर्ष ते 7 वर्षापर्यंतचा जर एक्सपिरियन्स असेल तर असोसिएट लीगल F ह्या कॅटेगरीमध्ये जे आहे ते तुम्ही येऊ शकता. आणि इथे जे रेम्युनरेशन आहे ते 90,000 आहे. जी कॅटेगरी असोसिएट लीगल G इथे आहे की जर तुम्ही LLB पासआउट आणि बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये एनरोलमेंट झालेला आहे आणि 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर रेम्युनरेशन जे आहे ते 1 लाख रुपये आहे. आणि LLM झालेलं असेल आणि त्यामध्ये 4 वर्ष एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल 4 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तर मग तुम्ही जी कॅटेगरीमध्ये बसू शकता आणि इथे जे आहे ते 1 लाख रुपये रेम्युनरेशन आहे. आता हे जे आहे ह्या वेगळ्या कॅटेगरीज केलेल्या आहेत आणि जे आहे ते वेगवेगळ्या जे प्रत्येकाला रेम्युनरेशन जे आहे ते नमूद केले गेलेलं आहे. आता ह्याची जी लास्ट डेट आहे अप्लाय करायची ती आहे 31 जानेवारीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही जर फ्रेशर आहात म्हणजे मिनिमम 1 वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे 1 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त तर तुम्ही डेफिनेटली इथे अप्लाय करू शकता. तर हे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ह्या वेबसाईटवर जायचं आहे आणि फॉर्म जो आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करायची आहे. तर तुम्ही डेफिनेटली हे जे पोस्ट आहे ह्या वॅकन्सीज आहे यासाठी डेफिनेटली अप्लाय करा आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी पण मोटिवेटेड राहते असंच चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आणि जास्तीत जास्त नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. थँक्यू सो मच.